शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत उद्या सुनावणी, उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागल्यास काय? ॲडव्होकेट असीम सरोदेंची धक्कादायक माहिती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणी उद्या 21 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हांचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय. गेल्या 3 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा तर राष्ट्रवादी हा अजित पवारांचा पक्ष असल्याचा निर्णय दिलाय. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. राज्यात नुकत्याच नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या, तर उद्धव ठाकरेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मशाल चिन्हावर निवडणुका लढवल्या. मात्र आता पुढील सुनावणीत शिवसेना नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळाल्यास विविध प्रश्न उपस्थित राहतील. या सगळ्या प्रकरणावर ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी एक्सवर ट्विट केलंय. असीम सरोदे काय म्हणाले? शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे, परंतु 37 नंबरचे मॅटर सुनावणीसाठी रीच होणे कठीण आहे. आता लोकांचा नवीन प्रश्न, जर एकनाथ शिंदेंकडून पक्षचिन्ह व शिवसेना नाव काढून घेतले तर मुंबई महापालिकेत काय होईल? मला वाटते शिंदे सेना भाजपमध्ये विलीन होईल व एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व एकदम कमी होईल. शिंदे सेनेतील अनेक जण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील व मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल. उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील. सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरू झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयातच कधीतरी संपवेल, असं असीम सरोदे यांनी म्हटलंय. गेल्या 3 वर्षांपासून याचिका प्रलंबित. शिवसेना पक्ष आणि या पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कोणाचा या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 2022 साली एकसंध शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असल्याच्या आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. त्यामुळे उद्या होणाऱ्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.